नमस्कार. टॉप 5 या पुस्तक प्रकारामध्ये आज आपण अशीच वेगवेगळी पुस्तकं पाहणार आहोत. यामधील पहिलं पुस्तक आहे हरवलेली ट्रॉफी. दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. शारदा सहनिवास सोसायटीमध्ये काही ना काही उलटापालट होतच असते. तर ही उलटापालट काय आहे हे दिलीप प्रभावळकरांच्या खमंग शैलीमध्ये तुम्हाला वाचायला नक्की आवडेल. दुसरं पुस्तक आहे वृषाली राऊत यांनी लिहिलेलं मानसिक आघात समजून घेताना. आपल्या जवळच्या व्यक्तीचा झालेला मृत्यू हा आपल्या मनावर किती खोल जातो याचं उदाहरण त्यांनी या पुस्तकामध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे हृदय. रेखा इनामदार साने या संवेदनशील लेखिकेने त्यांना अनेक अशी माणसं भेटली की जी सर्जनशील आहेत आणि या सर्जनशील माणसांचं समांतर विश्व त्यांनी या पुस्तकामध्ये उभं केलं आहे. चौथं पुस्तक आहे महान लेखक थोरोच्या जीवन प्रवासावर आधारित आणि वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं द्रष्टा हे पुस्तक. एखाद्याचा लेखन प्रवास त्याच्या साहित्य निर्मितीसाठी कसा उपयुक्त ठरू शकतो हे तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावरती कळेल. आणि पाचवं पुस्तक आहे आरोग्य स्वराज्य. अभय बंग यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून तर स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य नसून स्वतःवर नियंत्रण असा याचा अर्थ आहे. तर प्रत्येक व्यक्ती, गाव आणि कुटुंब यांनी आरोग्य स्वराज्य या दृष्टीने कशी वाटचाल करायची हे अभय बंग यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तर ही होती टॉप 5 पुस्तकं. तर ही सर्व पुस्तकं तुम्हाला अक्षरधारा.com या संकेतस्थळावरून घरपोच मिळतील.